मित्रांनो, छोट्या मोठ्या उद्योगासाठी किंवा छोट्या मोठ्या धंद्यासाठी किंवा मोठ्या धंद्यासाठी आपल्याला उद्यम आधारची आवश्यकता असते. त्याला आपण MSME सर्टिफिकेट सुद्धा म्हणत असतो. तर ते तुम्ही घरी बसल्या फुकटमध्ये फ्रीमध्ये काढू शकता तुमच्या मोबाईलच्या किंवा लॅपटॉपच्या डेस्कटॉपच्या माध्यमातून. कसं काढायचंय A to Z प्रोसेस न चुकता सर्व काही माहिती या व्हिडिओमध्ये मी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो, पण तुमचे जे 500 ते 1000 रुपयाची फी घेतात बाहेर MSME सर्टिफिकेट काढायची, ते तुम्ही घरी बसल्या मोफत काढू शकता. साधा माणूस सुद्धा हे सर्टिफिकेट काढू शकतो. हे पहा, MSMEच्या सर्टिफिकेशनच्या वेबसाईटवरती यायचं. या वेबसाईटची लिंक मी डायरेक्ट डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेली आहे, किंवा तुम्ही डायरेक्ट गुगलवरती MSME सर्टिफिकेट टाईप करून जी वेबसाईट पहिले उद्यम रजिस्ट्रेशन पोर्टल या टॅबवरती क्लिक करू शकतात. इथं आल्यानंतर तुम्हाला इथं पहिलेच एक नंबरला ऑप्शन दिसेल वेलकम टू रजिस्ट्रेशन हिअर. तर इथं फॉर न्यू जे असेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. EMII यावरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला इथे थोडीशी प्रोसेस राहणार आहे, जेणे ती तुमचा सेल्फ म्हणजे तुम्ही मालक आहात बिझनेसचा, तर तुमचा आधार कार्ड क्रमांक आणि तुमचा मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे. टाकल्यानंतर व्हॅलिडेट जनरेट OTP या टॅबवरती क्लिक करायचं आहे. जसं आधार कार्ड नंबर आणि टाकल्यानंतर तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक असणार आहे त्याचे शेवटचे 4 अंक तुम्हाला पाहायला मिळतील आणि तुमच्या त्या मोबाईल नंबरवरती OTP येईल. तो इथे टाकून व्हॅलिडेशन या टॅबवरती क्लिक करायचं आहे. आता मी टाकून देतोय OTP आणि व्हॅलिडेट टॅबवरती क्लिक केले. क्लिक केल्यानंतर इथे प्लीज नंतर व्हॅलिडेट जनरेट OTP या टॅबवरती क्लिक करायचं आहे. जसं आधार कार्ड नंबर आणि टाकल्यानंतर तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक असणार आहे त्याचे शेवटचे 4 अंक तुम्हाला पाहायला मिळतील आणि तुमच्या त्या मोबाईल नंबरवरती OTP येईल. तो इथे टाकून व्हॅलिडेशन या टॅबवरती क्लिक करायचं आहे. आता मी टाकून देतोय OTP आणि व्हॅलिडेट टॅबवरती क्लिक केले. क्लिक केल्यानंतर इथे प्लीज वेट असा आयकॉन येईल आणि पुढे हे आपोआप जाईल. गेल्यानंतर आता इथे इम्पॉर्टंट माहिती, तुमचं ऑर्गनायझेशन निवडायचे, म्हणजे तुम्ही आता कुठलं संघटन आहात. टाईप ऑफ ऑर्गनायझेशन, जसं संघटक प्रकार 1 लाख म्हणजे तुम्ही फक्त स्वतःचं प्रोप्रायटर आहात, तुम्ही एकच मालक आहात. तुम्ही पार्टनरशिप 2 मालक आहात, तुम्ही सहकारी आहात, तुम्ही ट्रस्ट आहात, तुम्ही अनर आहात, कुठेही गोष्ट आहात. आम्ही पार्टनरशिप फॉर्म आहे, तर पार्टनरशिप या टॅबवरती क्लिक केला आहे. पार्टनरशिप या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या कंपनीचं पॅन कार्ड नक्कीच तुम्ही काढलेलं असेल, तर ते पॅन कार्ड इथं टाकावं लागणार आहे तुम्हाला. पॅन इथं तुम्ही टाकू शकता. जर तुम्ही सहकारी असाल किंवा प्रायव्हेट लिमिटेड असाल, तुम्ही प्रायव्हेट लिमिटेडवरती क्लिक करू शकता. त्यानंतर जर तुम्ही कुठल्याही प्रकारचा ट्रस्ट, सोसायटी, संघटन कुठल्याही प्रकारची असेल, तिथे प्रत्येक गोष्ट आता ऑर्डरमध्ये तुम्ही ऑर्डर चूज करू शकता. ऑर्डरचा जे नंबर, इथं पॅन कार्डवरती जे नाव आहे कंपनीचं ते नाव, इथं पॅन कार्डवरती जी तारीख असणार आहे, पॅन कार्ड मिळण्याची ती तारीख, आणि इथं या टॅबवरती क्लिक करून व्हॅलिड पॅन या टॅबवरती क्लिक करतोय. व्हॅलिड पॅन वरती क्लिक केल्यानंतर तुमचं पॅन व्हॅलिड आहे का नाही इथं आपोआप येणार आहे. आता माझं पॅन व्हॅलिड आहे, मला कंटिन्यूचा ऑप्शन एक आलेले, त्या कंटिन्यूच्या ऑप्शनवरती क्लिक करायचंय. केल्यानंतर आता इथं इम्पॉर्टंट गोष्ट आहे, इथं तुमची पुढची माहिती आहे. आता इथून तुमचं स्टार्ट होतं. डू यू हॅव अ GST, तर GST असेल तर येस करा, नसेल तर नो करा. आता माझ्याकडे GST आहे म्हणून येस केलेलं आहे. खाली आता उद्यम रजिस्ट्रेशनचं नाव येईल, इथं तुमच्या जे तुम्ही नाव टाकले असेल ते येणार आहे. इथं आता मोबाईल क्रमांक आणि ईमेल ID इथं टाकायची आहे. आता कॅटेगरीनुसार काय काय गव्हर्नमेंटकडनं किती पर्सेंटने तुम्हाला सूट भेटत असते ती इथं दाखवलेली आहे. खाली यायचं, तुमची कॅटेगरी चूज करायची. आता माझी OBC चूज केली. तुमचा जेंडर चूज करायचा आहे, मेल, फिमेल, अदर. आणि इथं दिव्यांग आहात का म्हणजे अपंग आहात का, येस असेल तर नो. खाली यायचं. आता इथं ऑटोमॅटिकली तुमच्या फॉर्मचं नाव आलं असेल, खाली यायचं. आता तुमचं युनिट म्हणजे तुमचं फॉर्म कुठे चालू आहे, तुमचं मॅन्युफॅक्चर आहे जे असेल ते जिथं चालू असेल तर ॲड युनिटवरती क्लिक करायचं आहे, त्या फॉर्मचं नाव टाकायचं आहे पहिले. आता मी वरची संपूर्ण माहिती भरून घेतो, मग आपण खालची माहिती पाहूया. आता मी ते एक युनिट ॲड केली माझ्या फॉर्मचं नाव टाकून. आता इथं आता लोकेशन, जो प्लॅन तुमच्या ज्या लोकेशनला असेल त्या लोकेशनचे जर तुम्हाला नाव टाकावं लागणार, तर तुमचं 2-3 फॉर्म अशी तुम्ही ॲड करू शकता अजून सुद्धा. आता माझं एकच असल्यामुळे मी इथं टाकून दिलं. आता इथं मला त्याचं नाव टाकावं लागणार आहे, म्हणजे त्या ब्लॉक क्रमांक, जो फ्लोअर वगैरे फ्लॅट वगैरे असेल तो. इथं खाली बिल्डिंगचं नाव किंवा तुमच्या गावाचं नाव, इथं तुमच्या गावाचं नाव टाकायचं. इथं खंड, तुमचा जो विभाग येत असेल, इथं तालुक्याचं नाव सुद्धा टाकलं तरी चालेल. इथं आता स्ट्रीट, गल्ली, मार्गाचं नाव, इथं नगर किंवा जिल्ह्यात तालुक्याचं नाव टाकू शकता. इथं पिनकोड टाका. इथं राज्य निवडा, इथं जिल्हा निवडायचा आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला ऑफिशियल कार्यालयाचा तुमचा जो ऑफिशियल ॲड्रेस असेल, तुमचा ऑफिसचा पत्ता असेल, तो संपूर्ण इथे स्टेप बाय स्टेप भरायचा. जसं वरच्या साईडला आपण नगर, तुम्हाला इथं संपूर्ण माहिती तुम्हाला दोघी भाषेत, इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये सुद्धा पाहायला मिळून जाते.
खाली यायचे. आता ही इम्पॉर्टंट माहिती असणार आहे. ही इम्पॉर्टंट माहिती आपण पाहूया. गेट लॅटिलॉंग आणि जे लॅटलॉंग आणि लॅटिट्यूड आहे ते कसं निवडायचं मी सांगून देणार आहे तुम्हाला स्टेप बाय स्टेप. आता मी पहिले वरची माहिती फॉर्म भरून घेतो. आता मी गेट लॅटलॉंग वरती क्लिक केले. आता इथं इम्पॉर्टंट माहिती अशी की तुमचं जो असेल लोकेशन त्या लोकेशनवर तुम्हाला इथं मॅन्युअली सिलेक्ट करावं लागणार आहे. मॅन्युअली सिलेक्ट करून घेतोय. आता माझी लोकेशन जिथं असेल तिथं तुम्हाला दाखवतो कसं करायचं आहे. तिथं थोडा वेळ लागू शकतो पण अचूक ही माहिती तुम्ही सिलेक्ट करायची. हे पहा मी अचूक माहिती सिलेक्ट केली. डबल क्लिक केल्यावरती हा एक बाण येतो. हा बाण आल्यानंतर तुम्हाला इथं ओके वरती क्लिक करायचे. ओके वरती क्लिक केल्यानंतर खाली यायचे. आता इथं स्टेटस ऑफ डेट ऑफ इनकॉर्पोरेशन ज्या दिवशी तुम्ही इनकॉर्पोरेशन सर्टिफिकेट काढला असेल ती इथं तारीख निवडायची आहे. नंतर आता इथं यायचंय. आता हा पॉइंट असा आहे मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या बिझनेसची सर्टिफिकेट बनवायच्या अगोदर जर विकत असाल तर येस करा, नसाल तर नो करा. आता मी विकत नाही आहे सर्टिफिकेटच्या अगोदर, ते नो करतोय. जर इथं तुम्ही येस राहू दिलं तर तुम्हाला जी डेट पासून तुम्ही चालू केलंय ती डेट इथं तुम्हाला टाकावी लागणार आहे. अजून सुरू केलं नाही म्हणून नो करतोय. खाली यायचंय. आता तुमची बँकची डिटेल आहे. इथं तुमचं बँकेचं नाव, इथं तुमचा IFSC कोड, इथं अकाउंट नंबर द्यायचा आहे. आता इथं माझी जशी बँक IDFC FIR फर्स्ट बँक. IFSC कोड अकाउंट नंबर टाकून घेतलाय. आता 17 नंबरचा जो पॉईंट आहे तो इम्पॉर्टंट. तुम्ही मॅन्युफॅक्चर करता का सेवा? फक्त तुम्ही दुकान चालवतात आणि माल येऊन फक्त विकतात का स्वतः तुम्ही निर्माण करतात? आता मी स्वतः निर्माण करतो म्हणून इथं मॅन्युफॅक्चरवरती क्लिक केले. तुम्ही सेवा देत असाल तर सेवावरती क्लिक करायचं आहे. सेवावरती क्लिक केल्यानंतर एक दोन पॉईंट वाढतो. जसं तुम्ही आता फक्त दुकान चालवत असाल ते तुम्ही ट्रेडिंग करतायत का व्यापार नॉन ट्रेडिंग करताय, म्हणजे व्यापारी का आहात का नॉन व्यापारी का आहात. आता मॅन्युफॅक्चरवरती क्लिक करतोय. बाकी सगळं सेम तसं राहील. खाली आता तुम्हाला इथं मॅन्युफॅक्चरवरती वापस क्लिक करावं लागणार आहे आणि तुमचा जो कोड असणार आहे प्रोडक्टचा कोड तो सिलेक्ट करावा लागणार आहे. आता इथं तुमचं प्रोडक्ट आहे जसं मॅन्युफॅक्चर ऑफ फूड, जसं तुमचं जे तुम्ही असाल, मी फूड मॅन्युफॅक्चर करतो म्हणून मॅन्युफॅक्चर ऑफ फूड. इथं आल्यानंतर आता इम्पॉर्टंट माहिती आहे ती तुमची इथं निवडून घ्यायची. जे तुम्ही फूड निवडत असाल त्याच्यामध्ये जी कॅटेगरी असेल ते 5 नंबरला निवडायची आहे. नंतर याच्या व्यतिरिक्त तुम्ही अजून एखादी फूड असेल ॲड ॲक्टिव्हिटीवरती क्लिक करायचं आहे. आता मी माझं एक प्रोडक्ट इथे टाकलेलं आहे. तर आता ॲड मोर ॲक्टिव्हिटीवरती क्लिक करतो आणि मला अजून एक प्रोडक्ट टाकायचं आहे. तिथे वापस मॅन्युफॅक्चरवरती क्लिक करतो. वापस इथं माझा कोड चूज करतो आणि वापस पुढे घेऊन जातो. आता मला ज्याची आवश्यकता होती, जे प्रोडक्ट हे मॅन्युफॅक्चर होणार आहे ते मी इथं टाकून घेतलेले. आता पहा मी त्याला प्रायव्हसीच्या कारणाने ब्लर करतोय. आता खाली यायचे. आता इथं तुमच्या कंपनीत किती लोक कामाला आहे, नंबर ऑफ युअर एम्प्लॉई जे आहे ते इथे टाकावं लागणार आहे. आता पुरुष किती आहे, स्त्री किती, अन्य आणि संपूर्ण संख्या किती. आता माझ्या याच्यात जी तुम्ही टाकणार, तुमच्या जी असणार ती तुम्ही टाकून घ्यायची आहे. मित्रांनो आता इथे तुम्हाला जो मशिनरीसाठी तुम्ही खर्च लावला असेल, तुम्ही जो कंपनी चालू करण्यासाठी लावला असेल तो इथं टाकायचा आहे. आणि इथं तुम्ही जो 2023-24 मध्ये अर्निंग केली असेल तर टाकू शकतात. आणि जर नुसतीच कंपनी सुरू झाली तर ते 0 टाका, इथं सुद्धा 0 टाका. आता खालची माहिती समजून घेऊया आपण काय आहे काय नाही. मित्रांनो हे जे आहे हे तुम्हाला यू आर इंटरेस्टिंग गेटिंग मार्केट गव्हर्नमेंट ई पोर्टलवरती रजिस्टर व्हाल, म्हणजे तुम्हाला तिथं बायर सुद्धा मिळते. तिथे येस करा तुमचं काही प्रोडक्ट असेल तर. इथं खालच्या साईडला तुम्हाला हे जे आहे तर तुम्हाला इंटरेस्टिंग इम्पॉर्टंट गोष्ट गेटिंग रजिस्ट्रेशन ते तुम्ही नो करा. कारण हे तुम्हाला जर कुठल्याही प्रकारचे तुम्हाला एम्प्लॉयमेंट लागत असेल तुम्हाला हे कर्मचारी शोधून देतात. तिसरी जी गोष्ट मित्रांनो, यू आर इंटरेस्टेड गेटिंग रजिस्टर्ड नॅशनल करिअर सर्व्हिस NSCच्या पोर्टलला आपण रजिस्टर करू तर इथं येस करा. खाली आता यू आर इंटरेस्टिंग टू B2B म्हणजे B2B तुम्ही B2B सेल करू शकता, तिथं पण येस करा. स्किल इंडियाला तुम्ही येस करत असाल तर येस करा, नो करत असाल नो करा. येस केलं तुम्हाला ट्रेनिंग वगैरे हे सरकारकडून मिळतील, जर नो केलं तर नाही मिळणार. आता सबमिट फायनल OTP या टॅबवरती क्लिक करा. आता मी इथं एक रिक्वायर्ड अन्य काही इथं भरायचे राहून गेलो, तर मी इथं 1 टाकून देतोय. रिक्वायर्ड तुम्ही 0 सुद्धा टाकू शकता. मी 0 केलंय. सबमिट गेट फायनल OTP वरती क्लिक करायचं आहे. सर्व काही व्यवस्थित माहिती चेक करून घ्यायची. क्लिक केल्यानंतर यू आर शुअर तर येस ओके वरती क्लिक करतोय. ओके वरती क्लिक केल्यानंतर आता तुमच्या इथं एक OTP टाकून द्यायचा आहे आणि इथे व्हेरिफिकेशनसाठी तुमचं व्हेरिफिकेशन कोड टाकायचा आहे. हा जो असणार कॅप्चा तो आता मी टाकून देतो आणि फायनल सबमिट या टॅबवरती क्लिक करतो. OTP येत नसेल तर रिसेंट OTP वरती क्लिक करू शकतात. फायनल सबमिट वरती क्लिक केलं. यू आर शुअर ओके वरती क्लिक करतोय. आता उद्यम रजिस्ट्रेशन सक्सेसफुली सबमिटेड. उद्यम
MH. आता तुमचा उद्यम आधार सुद्धा निघालेला आहे. ओके करायचंय. तुमचं आता तुम्हाला सर्टिफिकेट कसं डाउनलोड करायचं ते सुद्धा दाखवून देतो. आता हे पहा, प्रायव्हसीच्या कारणाने मी डिटेल ब्लर केलेली आहे. थँक्यू फॉर विजिटिंग उद्यम आधार रजिस्ट्रेशन पोर्टल. आता इथे थँक्यू फॉर विजिटिंग उद्यम आधार रजिस्ट्रेशन पोर्टल MSME UR उद्यम आधार रजिस्ट्रेशन नंबर, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आलेला आहे उद्यम आधारचा. UR ENCIS ID आलेला आहे. तुमचं लॉग इन क्रेडिट डिटेल आलेली तुम्हाला SMS ला सुद्धा येईल. आता तुम्हाला प्रिंट वरती क्लिक करायचे. प्रिंट वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट याची प्रिंट काढू शकता. मित्रांनो, तुम्हाला बाजूला ऑप्शन असेल प्रिंट सर्टिफिकेट, या टॅबवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला मी प्रिंट करून दाखवतो डायरेक्ट सर्टिफिकेट. प्रिंट सर्टिफिकेटवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट रिडायरेक्ट होणार आहे होम पेजवरती. होम पेजवर तुम्हाला उद्यम आधार तुमचा टाकावा लागणार आहे आणि तुमचा मोबाईल उद्यम ID टाकत असताना त्यांचा जो फॉर्मॅट असणार आहे त्या फॉर्मॅटच्या माध्यमातून तुम्हाला टाकावं लागणार आहे. जसं उद्यम एक रेष टाकायची, तुमचा नंबर एक रेष, वापस एक रेष टाकायची. तर दिलेले फॉर्मॅट काय टाकावं लागणार, तुम्ही फॉर्मॅट टाकलेला आहे. आता इथे माझा मोबाईल नंबर टाकतोय आणि OTP व्हॅलिड OTP वरती क्लिक करतोय. पहा मित्रांनो, मी टाकल्यानंतर तुम्हाला इथं प्रिंट सर्टिफिकेट या टॅबवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही डायरेक्ट तुमच्या मोबाईलवर तुम्ही प्रिंट काढू शकतात. हे तुमचं सर्टिफिकेट आलेलं आहे. आता मी ते प्रिंट काढून घेतोय. प्रिंट वरती क्लिक करतोय. आणि तुमचं सर्टिफिकेट डायरेक्ट इथून प्रिंट काढू शकता. इथून तुम्ही सेव्ह सुद्धा करू शकतात. मित्रांनो, या व्हिडिओ आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.